आणि सगळ्यात भारी तर ही खीर, गव्हाची लापशी. कॅमेरा ऑफ झाला की दीदी रडणार आहे. आनंद अश्रू. वेट. उद्या ज्यावेळी सूर्य उगवेल त्यावेळी वर्ष नवीन असणार आहे. नवीन उमेद, नवीन स्वप्न, नवीन टार्गेट्स. सो येस, छान वाटलं हे सगळं बघून. तर हे जे निवासस्थान आहे सज्जनगडावरचं, तर अशा पद्धतीच्या रूम्स आणि हे फुल हॉस्टेल टाईप माहोल आहे हा. आणि इतकं मस्त वाटतंय. नवीन दिवसाची नवीन सुरुवात, नवीन उत्साहात नवीन ब्लॉग. नमस्कार मंडळी, मी श्रद्धा आणि श्रुती ऑफकोर्स शूटिंग घेतीये. तर तुम्हा सर्वांचं आमच्या आयुष्यात खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, आज आहे 31 डिसेंबर, म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस, 2024 मधला शेवटचा दिवस. आणि हा साजरा करण्यासाठी बरेच जण बऱ्याच ठिकाणी गेले असतील, प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स असतील. पण माझा प्लॅन हे वर्ष सुरू होण्यापासूनचा आहे की 2024चा शेवट मला सज्जनगडावरच येऊन करायचा आहे. आणि म्हणूनच आम्ही आलोय सातारमधील सज्जनगडावरती. आणि सगळ्यांना बऱ्यापैकी आता माहीत झालं असेल, जे मला खूप आधीपासून ओळखतात त्यांना, की सज्जनगड हे माझ्या अत्यंत जवळचं आणि अत्यंत आवडीचं ठिकाण आहे. जगभरात मला वाटतं मी कुठेही फिरून आले ना तरी मला कायम समाधान मिळवण्यासाठी सज्जनगडावरच यावं लागेल. कारण इथली स्वच्छता, इथली शांतता, इथलं समाधान हे खूप वेगळं आहे. आणि इथे आल्यानंतर खऱ्या अर्थाने काहीतरी बेस्ट आपण केलेलं आहे आज दिवसभरात असं वाटतं. त्यामुळेच या वर्षातला शेवटचा दिवस आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस इथे घालवावा असं मला वाटत होतं. आणि त्यासाठी आम्ही आज इथे आलो आहे. आम्ही गड चढतो आहे बाय द वे. आमची अशी इच्छा आहे की आज इथे राहता यावं. बघूयात आता वरती गेल्यानंतर आपल्याला समजेलच की रूम्स इथे अवेलेबल आहेत का. जर असतील तर आम्ही इथे स्टे करणार आहे. आणि अर्थातच 2025चा सूर्योदय वर्षाचा पहिला सूर्य इथून गडावरून बघण्याची माझी इच्छा आहे. ती पूर्ण होतीये का ते पण बघूयात. सो हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन व्हिडिओमध्ये. सो स्टे ट्यून. अगदी मस्त आणि भन्नाट असणार आहे हा ब्लॉग. चला मग. तर गड चढायला सुरुवात केलेली आहे आणि सुरुवातीलाच आम्ही पित आहोत मस्तपैकी थंडगार ताक. आणि या काकांकडे आम्ही नेहमीच घेतो. मस्त ताक असतं. तुम्ही जर कधी सज्जनगडला आलात तर काकांजवळचं ताक प्यायला विसरू नका. हाय हाय तरी बोला व्हिडिओमध्ये, कॅमेऱ्यामध्ये. हाय. नेहमी येतात वायचे ना, वाय ना, वाई. हा वाय. बरोबर. विसरला काय आम्हाला? नाही हो विसरलो, म्हणून म्हटलं वाय. वाई डायरेक्ट म्हटलं पाहिजे की. वायगाव यांचं आहे. हे आल्या नेहमी येतात, ते तर आमच्याकडे ताक पिऊन एनर्जी वाढवतात. गड चढायला एनर्जी वाढवतात. काका जरा मसाला घाला. आणि आमच्या काकी नेहमी असा एक्स्ट्रा मसाला मागतात. डबल घेतात, मला डबल. तर अशा प्रकारे आम्ही गडावरती पोचलोय. हाय लेडीज गँग, हाय गर्ल्स. सो आता इथून कमान आणि लगेचच गड आहे. आणि खरं तर आमचे पप्पा मंडळी येणार होते, पण आम्ही स्टे करणार आहोत. आणि 31 डिसेंबर आणि सज्जनगड हे त्यांना काही कॉम्बिनेशन बरं वाटतच नाहीये. पटत नाहीये त्यांना. त्यांना आम्ही खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते आवडलंच नाही. ते म्हणाले नको, त्यापेक्षा तुम्ही लेडीज जाऊ शकता. तर आलोय आपण. आधी रूम मिळते का बघूयात. तर अशा प्रकारे आम्हाला चावी मिळालेली आहे आणि इकडे सगळे हॅपी झालेत. तर चला मग आता रूममध्ये जाऊयात. तर आत्ता जी तुम्ही बिल्डिंग बघितली ना, जी इमारत बघितली, तर त्याच इमारतीमध्ये भरपूर अशा पद्धतीच्या रूम्स अवेलेबल आहेत. तर पटकन तुम्हाला दाखवते कशा पद्धतीच्या रूम्स आहेत. एकदम टकाटक आणि इतक्या स्वच्छ आहेत ना, नेहमीच असतात. तर येस, अशा प्रकारे ही रूम आहे मस्त. आता आम्ही इथे थांबणार, छान फ्रेश होणार, आळस देणार मस्त. आरसा पण आहे, खूप छान आहे. इकडे सूचना आहेत मस्तच. वाव, इतकं मस्त वाटतंय इथे. तर आत्ताच आम्ही खूप छान फ्रेश झालोय आणि गडावरती फिरतोय. बाहेर आलोय आता सध्या. खूप छान छान जागा आहेत तिथे बघण्यासारख्या, त्या बघतोय. खरं तर आत्ता जी तुम्ही इमारत बघितली ना संपूर्णपणे, तर तिथे सगळ्या रूम्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे तुमचा ग्रुप असेल, जेवढे मेंबर्स आहेत त्यानुसार वेगवेगळ्या आकाराच्या खोल्या आहेत. आणि खूप उत्तम सोय आहे. अगदी वॉशरूम, पाण्याची सोय, सगळ्याच गोष्टी खूप मुबलक प्रमाणामध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आता मी सगळंच काही शूटिंगमध्ये दाखवू शकत नाही,
रूम टूर मी दिलेली आहे, कारण तिथे तसं काही लिहिलेलं नव्हतं की इथे शूटिंग चालणार नाही वगैरे. सो रूम कशी आहे ते मी तुम्हाला आतून दाखवलं, पण त्यासोबतच आतली सगळी स्वच्छता, वॉशरूम्स इव्हन, तर ते सुद्धा इतके सुंदर आहेत, इतके व्यवस्थित नीटनेटके आहेत, इतके स्वच्छ आहेत की लिटरली ते पण मला असं वाटत होतं की शूट करून ते दाखवावं की किती स्वच्छता असावी एखाद्या अशा ठिकाणी जिथे मठ आहे किंवा अनेक लोक, हजारो लोक रोज इथे येऊन राहतात, तरीसुद्धा किती छान मेंटेन केलं त्यांनी. पण ते सगळं मी अर्थातच दाखवणार नाही आहे, कारण त्यांची पण प्रायव्हसी आपण जपायला हवी. या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला अनुभवायच्या असतील ना, तर तुम्ही स्वतः इथे नक्की या. मुक्कामी या, मी म्हणेन स्टे करायला या, कारण इथे राहिल्यानंतर तुम्हाला कळेल की इथे किती छान पद्धतीने सगळ्या सोयी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. सो बस एवढंच सांगेन मी. पण एक कॉमन सेन्स किंवा माणूस म्हणून एक संवेदनशीलतेचा एक भाग आहे हा, की जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी स्टे करतो, राहतो, एखादी प्रॉपर्टी एखाद दुसऱ्या दिवसासाठी यूज करतो, त्यावेळी आपलं पण कर्तव्य असतं की तिथे आपण काहीतरी आपल्याला झेपेल तेवढी देणगी असेल, वर्गणी असेल, ती दिली पाहिजे. अर्थातच आपण इथे प्रसाद खाणार आहोत, राहणार म्हणजे जेवणार 2-3 टाईम, राईट. सो इतकं तर आपल्या सगळ्यांनाच समजतं की एखाद्या अशा धार्मिक ठिकाणी आलो आहे आणि तिथे काहीतरी देणं, ॲटलिस्ट आपण जर ती प्रॉपर्टी उपभोगत असू तर त्या बदल्यात का होईना, श्रद्धेने का होईना, किंवा एक व्यवहार म्हणून का होईना, आपण थोडंसं दिलंच पाहिजे. सो येस, एवढंच मला सांगायचं आहे. आणि आत्ता आम्ही मस्त एन्जॉय करायला आलो आहे, खूप छान वेळ घालवायला, रिलॅक्स व्हायला आलो इथे. त्यामुळे मी जास्त गडाबद्दलची माहिती वगैरे या व्हिडिओमध्ये देणार नाही आहे. पण याच्या आधी पण मी एक व्हिडिओ केला होता ज्याच्यामध्ये सज्जनगड कसा आहे, कुठे कुठे काय काय आहे बघण्यासारखं, किंवा मला जेवढी माहिती आहे ना बेसिक, तेवढी माहिती असणारा एक डिटेल व्हिडिओ मी सज्जनगडावरती बनवलेला आहे. आणि त्याची लिंक मी इथे आय बटनला आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईन. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता. फार जुना आहे तो, आय थिंक 2 वर्षापूर्वीचा असेल ना. तर तशा पद्धतीचा खूप छान व्हिडिओ आहे, तो पण तुम्ही नक्की बघा. आणि आज मात्र हा एक एकदम सिम्पल साधा असा मस्त फॅमिली व्लॉग असणार आहे. आणि येस, आमचे पप्पा नाही आहेत, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं आहे. ईश्वरीचे पण नाही आहेत आणि आमचे पण नाही आहेत, कारण त्यांना 31 डिसेंबर इथे सेलिब्रेट नव्हता करायचा. घरी त्यांचं वेगवेगळं काहीतरी चालू असेल मे बी. सो आम्ही लेडीज इथे आलो आहे, काकी, मम्मी, ईश्वरी, श्रुती आणि मी. आणि आम्ही ते मस्त धम्माल करणार आहोत. धमाल इन डिफरंट वे, कारण 31 डिसेंबरला कशा प्रकारची धमाल असते, कशा प्रकारचं काय काय चालू असतं हे ज्याला त्याला माहीत आहे. मला एकदम शांतता, पीस, खूप छान वेळ घालवायचा होता, म्हणून आम्ही इथे आलो आहे. सो आत्ता मी जिथे बसली आहे ना, तिथून खाली उरमोडी धरणाचं अतिशय विहंगम आणि अत्यंत सुंदर दृश्य दिसतं. माझ्या मागे आत्ता जस्ट सनसेट होणार आहे. ऐक 2024चा शेवटचा सूर्यास्त सज्जनगडावर येऊन मी बघतीये. इतका सुंदर दिसतोय सूर्य, इतकी छान कोवळी केशरी किरणं पसरायला सुरुवात झालेली आहे. आणि हे मी बघणार आहे, तुम्हाला सुद्धा अर्थातच दाखवणार आहे. माझ्या बोलण्यातून एक्साइटमेंट दिसत असेलच बाय द वे. सो स्टे ट्यून. बघूयात आता निसर्ग. ऐक तर अशा प्रकारे इकडे बघू शकता मंडळी सूर्य, आणि या मस्त कोवळ्या उन्हामध्ये या दोघी छान बसलेल्या आहेत. कसं वाटतंय? अशी शांतता घरी मिळाली असती का? उरमोडी धरण आहे हे, उरमोडी नदीवर. तर इकडे हे धरणाचं सुंदर दृश्य बघू शकता. इकडे गाव पण आहे. हे गाव कुठलं आहे का? छोटी छोटी गावं सगळी, घरं बघू आंबवडे, शकता आंबवडे. तुम्ही. आंबवडे. इतकं मस्त दिसतंय ना हे, की काय बोलायलाच नको. याच नदीचं पाणी कल्याण स्वामी आणायचे शिवाजी महाराजांसाठी. ही आता अशी एक्स्ट्रा तुम्हाला माहिती आईकडून ऐकायला मिळणारच आहे व्हिडिओमध्ये. आमच्या काकी छान मस्त बसलेल्या आहेत, खूपच सुंदर. मी सज्जनगडावर इतक्या वेळा आलेली आहे, पण असा सनसेट कधीच बघितला नव्हता, कारण वेळच नसायचा, रिटर्न जायचं असायचं ना. आणि आज स्पेशल सनसेट आहे 2024चा शेवटचा. इथं फोटो खूप छान येणार आहे, थोडं करते फोटोशूट. तर हे आहे उरमोडी डॅम. ही भिंत आहे ना, भिंत आहे. आणि इकडून हा डॅमचा खूप मोठा जलाशय बघू शकता. खूप पर्यटक आलेले आहेत, खूप जण आलेली आहेत सनसेट आणि हे सगळं दृश्य बघायला. क्लास व्ह्यू आहे ना. बस आता शूटिंग घेतेय. पोज द्या तुम्ही फोटोसाठीचे, पण हे शूटिंग चाललंय.
आई शपथ. थोड्याच वेळात 2024 संपत आहे. हम्म. बाय बाय. किती छान वाटतंय, खूपच मस्त वाटतंय. तर हा असा व्ह्यू एक घ्यायचा होता कारण बरोबर डोळ्यावरती चेहऱ्यावरती सूर्यप्रकाश येतोय. कॅमेरा ऑफ झाला की दीदी रडणार आहे. आनंदाश्रू. वेट. आई शपथ. असा फोटो पण छान येईल बाय द वे. मागे सूर्य. तर मंडळी, दिस इज वॉट आय वॉज एक्सपेक्टिंग. या हा आहे 2024चा शेवटचा सूर्यास्त, मावळता सूर्य. किती वेळा सांगून झालं. खूप वेळा सांगते मी, पण मला खूप असं कंट्रोलच होत नाहीये. कसला सुंदर दिसतोय. 1 2 3 स्टार्ट. बाय बाय 2024. वेलकम वेलकम 2025. बापरे, गेला 2024चा सूर्य अस्ताला गेला. शेवटचा नमस्कार सूर्याला. तिथे बुडाला तो पलीकडे सोन्याचा गोळा. वाव 1 जानेवारी 2000 सूर्योदय पण इथून पाहिला. वाव. अरे वा वा वा. 2025 चा पण इथे खूप छान छान मेमोरीज सांगतात सगळे. तो अल्बम आता टाकले मी दोन. तर तेव्हाचे काढले अल्बम. वाव. मस्तच. उद्या ज्यावेळी सूर्य उगवेल त्यावेळी वर्ष नवीन असणार आहे. नवीन उमेद, नवीन स्वप्न, नवीन टार्गेट्स. सो येस, छान वाटलं हे सगळं बघून. मस्तच. अशा प्रकारे आम्ही अतिशय मस्त, अत्यंत विलोभनीय आणि खूप सुंदर अनुभव बघून आता चाललोय गडावर. इशूचं आमच्या दुखतंय डोकं, त्यामुळे ती आलीच नाही. आता तिला व्हिडिओ दाखवून सांगणार आहे की तू काय मिस केलेस ते बघ आता. तर हा आहे मंदिराचा परिसर संपूर्ण. ही बॅक साईड आहे खरं तर समोरून हे अशा पद्धतीने दिसतं. अतिशय मस्त आहे. आता सध्या संध्याकाळची वेळ आहे, त्यामुळे आतमध्ये उपासना आणि प्रार्थना चालू असणार आहे. आतमध्ये मोबाईल अजिबात अलाउड नाही आहे. सो आता आम्ही पाणी पितो आणि आतमध्ये जातो थोडंसं मन शांत करायला, उपासना करायला, नामस्मरण करायला. ठीक आहे, चला मग. मला पण दे थोडंसं. तर आपण आतमध्ये जाऊयात. आम्ही आतमध्ये जातो आणि आता मोबाईल मी बंद करते. हॅलो हॅलो हॅलो. तर आम्ही मंदिरातून मगाशीच जाऊन आलो आहे आणि आता तर पूर्ण अंधार झाला आहे. कारण किती वाजलं आता? 9ला 5. येस, 9 वाजता आहेत. आणि 9 वाजता इथे जेवण असतं, म्हणजे प्रसाद असतो. त्यामुळे आम्ही आता जेवायला जाणार आहोत. तर तिथे अर्थातच खूप शिस्तबद्ध अशी मोठी लाईन असते आणि मग लाईनमधून आपण आतमध्ये जायचं जिथे प्रसाद मिळतो, प्रसादालयमध्ये. आणि मग तिथे जाऊन जेवण वगैरे करायचं. आतमध्ये शूटिंग घ्यायला अजिबात अलाउड नसतं, त्याच्यामुळे मी अजिबात शूटिंग वगैरे घेणार नाही आहे तिथलं कसलंच. सो म्हणून म्हटलं तुम्हाला आत्ताच माहिती द्यावी की आम्ही कुठे चाललो आहे. आणि हां, मग असे दर्शन खूप छान झालं. आम्ही जवळपास अर्धा पाऊण तास आतमध्ये होतो आणि खूप मस्त मनाचे श्लोक असतील किंवा श्रीमद दासबोधामधल्या काही ओव्या असतील, त्याचं वाचन असेल, अशा सगळ्या खूप छान गोष्टी तिथे केल्या होत्या. आणि इतकं प्रसन्न वाटलं, इतकं मस्त वाटलं की काय बोलायलाच नको. सो येस, मग घरी आलो, मग फ्रेश झालो, मग सगळं आवरलं, असं सगळं केलं. या दरम्यान थंडी वाजते. या दरम्यान शूटिंग घ्यायला वेळ मिळाला नाही, त्यामुळे आत्ता पटकन एक क्विक अपडेट तुम्हाला दिलेला आहे की आम्ही काय काय केलं आणि आता जेवायला चाललो. तर मग चला, स्टे ट्यून. आणि हां, अजून एक गोष्ट, हा असा एरिया पूर्ण दाखवूयात. तर हे जे निवासस्थान आहे सज्जनगडावरचं, तर अशा पद्धतीच्या रूम्स आणि हे फुल हॉस्टेल टाईप माहोल आहे हा. आणि इतकं मस्त वाटतंय. 31 डिसेंबर आहे आज. 31 असून सुद्धा इथे खूप जण आज राहायला आलेत आणि बऱ्यापैकी सगळ्या रूम्स इथे फुल झालेल्या आहेत. आणि हे बघून खूप छान वाटतं. हे जे लॉक तुम्ही बघताय आत्ता सध्या सगळे, तर हे जेवायला खाली गेलेत, त्यामुळे लॉक लावलेले आहेत. नाही तर ह्या सगळ्या रूम्स बुक आहेत सध्या, ते सगळे राहायला आलेले आहेत. हे सगळं जर तुम्हाला जवळून अनुभवायचं असेल, ही सगळी पॉझिटिव्हिटी पाहिजे असेल ना, तर इथे खरंच नक्की या. मी तर फुल तुम्हाला 100% रेकमेंड करते. चला जेवायला जायचं.
आम्ही तर निघालोय, पण मम्मी अजूनही मंदिरामध्येच आहे बहुतेक. ती काय आली नाही. जेव्हापासून गेली आहे मंदिरात तेव्हापासून तिथेच आहे. सो आता तिला बोलवावं लागेल मला वाटतंय. चला. संध्याकाळच्या वेळी सज्जनगडावरचं वातावरण इतकं सुंदर असतं ना, कारण इथं भरपूर अशा आरती आणि सगळं हे असं भक्तिमय वातावरण चालूच असतं. आरती चालूच आहे बघा. वा, तर आत्ताच आरती झालेली आहे. प्रसाद पण मिळाला आम्हाला. चला. तर मस्त जेवण झाल्यानंतर आम्ही इथे छान शतपावली केली. इथे खूप छान जागा आहे फिरण्यासाठी आणि यांची बडबड चालूच आहे बाई, काय करायचं, जाऊ दे. तर आता बसलेले आहेत इथे छानपैकी. काही अपडेट्स, काही 2024साठीच्या पोस्ट शेवटच्या टाकत. आणि इथे अतिशय मस्त प्रोग्राम सुरू आहे. रांगोळी काढली जाते. उद्या नवीन वर्ष आहे, सो हॅपी न्यू इयरसाठी अतिशय मस्त अशी गडावर खूप मोठी रांगोळी काढली जाणार आहे आणि आम्ही ते बघतोय. आणि ही छोटंसं माऊमध्येच येतं आहे आणि खूप छान असं आमच्याशी पण मस्त त्याने मज्जा केली थोडीशी आणि आता फिरतंय ते छान. तर अशा प्रकारे मस्त फिरून आलोय. शतपावली झालेली आहे. छान तिथं वेळ घालवला. मंदिराच्या अंगणामध्ये बसून इतकं मस्त वाटत होतं, इतकं छान प्रसन्न. क्वालिटी टाईम. थंडी वाजते त्यामुळे बोलता येत नाही पटापट. चला मग आता रूममध्ये चाललो आहे. आय थिंक आता भेटेन मी तुम्हाला उद्या सकाळी. ओके, अगेन स्टे ट्यून. बाय. गुड मॉर्निंग. अ व्हेरी हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. तर आम्ही जिथे स्टे केला होता त्या बिल्डिंगचा पुढचा व्ह्यू आणि मागचा व्ह्यू अतिशय क्लास आहे आणि तो तुम्हाला मी आता दाखवते पटकन. तर हे असं सगळं दृश्य आहे. इथे जो निळसर भाग तुम्हाला दिसतोय ना, तो उरमोडी धरणाचा स्पेस आहे पूर्णपणे. हे पाणी आहे ॲक्च्युली. आता ऊन आहे आणि खूप छान दिसतं, त्यामुळे तुम्हाला मी दाखवते. इकडे अशी थोडीशी शेती वगैरे आहे, झाडं आहेत भरपूर आणि हे असं दिसतं इथून. खूप भारी व्ह्यू आहे इथला. सो बाय द वे ही बॅक साईड आहे आणि फ्रंट साईडला खूप छान मंदिर वगैरे दिसतं, तर आपण ते पण बघूयात. तर फ्रंट बाजू ही अशी आहे. इथून हा सगळा मस्त पॅसेज दिसतो आपल्याला. इथे वरून हा तळ्याचा व्ह्यू आपल्याला दिसतोय. इथे खूप कासव आणि मासे वगैरे पाळलेले आहेत, त्यांचं संवर्धन इथे केलं जातं. आणि इकडे पुढे इथून पूर्ण आतमध्ये तिकडे गेल्यावर हा जो कळस तुम्ही बघताय झेंडा, ते मुख्य मंदिर आहे श्रीरामाचं आणि श्री समर्थ रामदास स्वामींच्या समाधीचं. इकडे काकी बसलेल्या दिसत आहेत उन्हाला मस्त. तर हे असं क्लास दृश्य इथे तुम्ही तासन तास बसून बघू शकता. डोळ्याचे पारणे फिटतील असे सगळे सीन आहेत इथे. वाव, मस्त कोवळं ऊन आहे. नाश्ता झालेला आहे आमचा. काय होतं नाश्त्याला? पोहे. छान होते पोहे. तर मस्त भरपेट नाश्ता केलेला आहे आणि आता फिरतोय आम्ही गडावरती. पुन्हा एकदा मंदिरामध्ये तर जाणारच आहे समाधीचं दर्शन वगैरे घ्यायला. आमची आई तर सकाळपासून मंदिरातच आहे, छान प्रार्थना उपासना वगैरे करत असेल. खूप छान वाटतं. इतक्या पॉझिटिव्ह आणि मस्त वाईब्स आहेत ना गडावरच्या, खूपच मस्त. तर मंडळी, काल आपण बघितलं होतं की रांगोळी चालली होती आणि आज ती पूर्ण केली आहे. वाव, नवीन वर्ष 2025च्या स्वागतासाठी काढलेली होती. मस्त झाली ना? किती वेळ काढत असतील ते? सो मंदिर मी तुम्हाला काल रात्री तर दाखवलं होतं, पण तेव्हा खूप अंधार होता, त्यामुळे आत्ता पुन्हा एकदा दाखवते. मंदिरामध्ये प्रवेश केल्यावरती समोरच तुम्हाला श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाईची मूर्ती दिसते आणि आतमध्ये गाभाऱ्यात गेल्यानंतर खाली श्री समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. तर आता मी आतमध्ये जातीये
वारा इतका सुंदर सुटलाय, कॅमेऱ्यामध्ये आवाज कदाचित कॅप्चर होत असेल. चला मग आता जाऊयात, दर्शन घेऊयात आणि मग बाहेर आल्यावर मी तुमच्याशी बोलते. आणि इथे मी पहिल्यांदाच बघते अशा पद्धतीने जेवण बाहेर आणले त्यांनी. आणि आता आम्ही जेवणार आहोत बुफे पद्धतीसारखं. आपापलं ताट घ्यायचं, जेवण घ्यायचं आणि इथे मस्त इथे मस्त त्यांनी असं टाकलेलं आहे बसायला. याच्यावरती बसायचं आणि छान निळ्याशार आकाशाच्या खाली बसून जेवायचं आज. आणि इकडे बघू शकता भरपूर लोक जेवायला बसलेले आहेत तिकडे. स्कूल ट्रिप पण आलेली आहे, सहल आलेली आहे. सज्जनगडावर मी अशा पद्धतीचं जेवण पहिल्यांदाच जेवते. त्यांनी लिटरली अशा पंक्ती मांडलेल्या आहेत अंगणामध्ये, मंदिराच्या बाहेर प्रांगणामध्ये. आणि मस्तपैकी सगळे जेवायला बसलेत. ऊन एवढं नाही आहे, 12ची वेळ आहे, पण ऊन खूप कोवळं आहे कारण थंडी प्रचंड वाजते आणि मस्तच वाटतंय. कसं वाटतंय? भारी ना? जेवण खूपच चविष्ट आहे, खूप म्हणजे खूपच. आणि सगळ्यात भारी तर ही खीर, गव्हाची लापशी. ओके, तर अशा पद्धतीने आम्ही आता चेकआउट करतोय आणि आता आम्ही घरी जाणार आहोत. मस्त पोटोबा झालाय, विठोबा झालाय, सगळं झालंय, दर्शन वगैरे सुद्धा. बाय बाय. तर गड उतरायला सुरुवात केलेली आहे. कमान क्रॉस करून आलोय आम्ही आणि आता इथे बसलोय गोळा खायला. आवडला? तर मंडळी, अशा प्रकारे आम्ही गड उतार झालेलो आहोत आणि आता घरी जाणार आहे. आमच्या गाड्या वगैरे पार्किंगला लावलेल्याच आहेत. सो आता आम्ही निघतोय, त्यामुळे म्हटलं व्लॉग इथेच एंड करावा. तर भेटूयात मग पुन्हा एकदा अशा छानशा नवीन ब्लॉगमध्ये. पण हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका. पुन्हा भेटेनच मी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इतरांसोबत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा, कारण तुम्ही सगळे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. बाय बाय, टेक केअर, स्टे हॅपी.